गाडीली आली, दिवाळी आली, गावी जायची वेळ झाली, चला जाऊया. गावी जायचं म्हटलं की मुलांचा एक वेगळाच आनंद होतो. तर गावी जाताना आम्ही बघितलं की एक ऑटो ना लेडीज चालवत होती. ते बघून खूप छान वाटलं की आता मुली कुठंच कमी नाही आहेत. तर आम्ही शेवटी घाटात पोचलो. घाटानंतर तो बोधगा लागला. बोधग्यात अंधार झाला होता. तेव्हा पण मुलांनी खूप दंगा घातला. मग थोडं जेवायचं म्हटलं पण जेवायला नको होतं, ऊन तर भरपूर. मग आईस्क्रीम पार्टी आम्ही एन्जॉय केली. मुलांना थोडं बोर होऊ नये म्हणून थोडं काहीतरी गप्पा गोष्टी चालल्या होत्या. नंतर पोरं झोपली पण मी झोपू शकत नव्हते, जबाबदारी होतीच. मग खाण्यासाठी मी घरातूनच थोडंसं मकाना आणि काकडी आणली होती. मकान थोडं रोस्ट केले होते छान मसाला टाकून, तर ते खाल्लं. आणि मध्येच ज्याचा विचारही केला नव्हता ना अशी गोष्ट झाली, ती म्हणजे गाडी बंद पडली. तर गाडीचा टायर पंक्चर झाला होता. त्यानंतर आलं मोठं टेन्शन. मग तर कंडक्टर आणि ड्रायव्हरने तो प्रॉब्लेम सॉल्व केला. मग मुलांना तोपर्यंत बोर झालं. त्याला म्हटलं तोपर्यंत आपण एक फोटो किंवा व्हिडिओ काढूया. मग ते थोडा फ्रेश झालं माइंड पण त्यांचं. आणि मग बस चेंज केली. नंतर मामा आले होते आम्हाला घ्यायला. पूर्ण संध्याकाळी 5:30 वाजले होते. घरी गेलो. घरी जाताना पण एकदम छान व्ह्यू होता, सगळीकडे झाडी. घरी पोचायच्या आधीच सासूबाई आमच्या बघू शकता तुम्ही पाणी घेऊनच बाहेर थांबले होते. त्यानंतर दुसऱ्या सासूबाई पण भेटायला आल्या होत्या. लगेच आम्ही आल्या त्यांना कळल्यानंतर जाऊबाई, दीर, त्यांची मुलं, त्यांच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि व्हिडिओचा एंड केला.